नमस्कार. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जेव्हा आपण कॅन्सर, त्याचे प्रतिबंधात्मक उपाय, त्याची चिकित्सा याबद्दल माहिती घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की योग्य आहार, योग्य विहार म्हणजे जीवनशैली आणि मानसिक स्वास्थ्य हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. हे जसं इतर आजारांना लागू होतं त्याप्रमाणे ते कॅन्सरलाही लागू होतं. मग आता आपण कॅन्सरसाठी किंवा सर्वसाधारण कुठल्याही आजार होऊ नयेत यासाठी आपली दिनचर्या कशी असावी, त्यासाठी कुठले नियम पाळावेत याची थोडक्यात माहिती घेऊया. सर्वप्रथम सगळ्या स्त्रियांची दिनचर्या ही नियमित असावी. आपण असं बघतो की स्त्रिया ह्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांची दिनचर्या नियमित ठेवत नाहीत. म्हणजे वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, योग्य झोप घेणं ह्याबाबत स्त्रिया उदासीन असतात. तर शास्त्र काय सांगतं की तुम्ही लवकर उठा, लवकर झोपा, योग्य झोप घ्या, रात्री जागू नका. हल्लीच्या काळात गॅजेट्सच्या वाढत्या वापरांमुळे रात्री जागू नका हे सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच आजारांना आळा बसू शकेल. तसंच दुपारी जेवल्यावर झोपू नये. दुपारी जेवल्यावर झोपण्यामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. प्रत्येक जेवण जेवल्यावर म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण जेवल्यानंतर शतपावली घालावी. म्हणजे काय तर 100 पावलं घरामध्ये चालावी. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते आणि आजारांना प्रतिबंध होतो. तसंच आपण बघतो की काही वेळा संकोचामुळे किंवा कामात असल्यामुळे स्त्रिया या मलमूत्र इत्यादी विसर्जनाच्या ज्या संवेदना असतात त्यांना दाबून ठेवतात. आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की अशा प्रकारे वेगविधारण हे बऱ्याच रोगांचं कारण आहे. त्यामुळे मलमूत्र संवेदना जेव्हा विसर्जनाची येईल तेव्हा त्याचा कधीही अवरोध करू नये. नंतर आपण असं बघतो की स्त्रियांमध्ये मेकअपचं प्रमाण हल्ली वाढलेलं आहे. ह्या मेकअपमध्ये विविध रासायनिक द्रव्य असतात. तर शक्यतो मेकअपचा वापर हा आणि परफ्यूमचा वापर माफक असावा. मद्यपान, धूम्रपान आणि इतर अनेक व्यसनांपासूनही लांबच राहावं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शारीरिक स्वच्छतेबरोबरच स्त्रियांनी जननेंद्रियाची स्वच्छताही राखणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पाळीच्याच काळात नाही तर इतर काळांमध्ये सुद्धा जननेंद्रियाच्या स्वच्छतेबद्दल स्त्रियांनी जागरूक असलं पाहिजे. दिनचर्येचं पालन करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आहार वेळेवर घेणं गरजेचं आहे तसंच व्यायाम करणं हे सुद्धा गरजेचं आहे. व्यायामामुळे शरीर सुदृढ बनते. हा व्यायाम माफक प्रमाणात करावा. चालणे, सायकल चालवणे, सूर्यनमस्कार घालणे अशा प्रकारचे व्यायाम स्त्रिया सहज करू शकतात. तसंच योगासनांचाही अंतर्भाव स्त्रियांनी आपल्या डेली रुटीनमध्ये केल्यास उत्तम राहील. नमस्कार.